संभाजी भैयांचं तिन्ही लोकी डंक, तिन्ही लोकी डंक. संभाजी भैया नाव जमदार, भाजपचे शिलेदार, तिरंगाचे आमदार, जिरहाजी. हर दीन जनाचा विकास केला संभाजी भैयांनी. भाजप पक्षाने तर मंडळी आपापले बाकीचे पैसे उचलून ठेवा, कारण आमचे महाराज येत आहेत. आणि आमचे महाराज कसे माहितीये का, उचले महाराज आहेत. दिसले वस्तू की टाकीच्या, दिसले पैसे की कालकीच्या, असे आमचे उचले महाराज आहेत. त्यामुळे सगळ्यांनी जपून राहायचं. तर आमच्या जवळचे महाराज येत आहेत. महाराज 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 चला महाराज. अहो महाराज सगळी प्रजा जमली. अहो काहीतरी बोला. महाराज बोलत नसतंय. महाराज बोलत नसते. अहो पण का महाराज मुका. मुका? अरे मुका म्हणजे हा मुका नाही. मग अरे मुका म्हणजे तोंडानं मुका. हर मुख तोंडाने घेतात की. अरे बाबा हा मुका नाही, म्हणजे बोलता येत नाही तो मुका. अरे मग आतला महाराज इथं आणला कशाला? अरे आणला कशाला म्हणजे आता वार कशाचं वाटतंय. आता निवडणुकीचं येत्या 20 तारखेला काय इलेक्शन. त्या इलेक्शन आमचं महाराज करायचं सिलेक्शन. आपण कशासाठी? आमदाराच्या खुर्चीला एवढा का खुळा तू? अरे संभाजी भैया वयाच्या 27व्या वर्षी आमदार झालं. आणि आतापर्यंत आमदारकीला टिकून आहे का नाही? त्यासाठी आता हा महाराज काय करणार? त्यासाठी कार्य करावं लागतं. कार्य कसं? तुमच्या महाराजांचं कार्य काय? महाराजांचं कार्य तुला माहित नाही. अरे लग्न कार्य, पडेचं कार्य, भाषणाचं कार्य. लग्न कार्य, बड्याचं कार्य, जावळ कार्य, असलं कार्य करून आमदार कसं काय महाराजाला? असलं कार्य करून नाही तर संभाजी भैयांसारखं समाज कार्य करावं लागतं. समाज कार्य. अरे तुला सांगत कुठं बसलोय? चल तुला प्रत्यक्ष दाखवतो. चल माझ्या मागे चल. चल आला का? चल 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 चल. बरोबर. मानाखाली का माना मोडतात. 105 फुटाचा राष्ट्रध्वज. आणि कोकण महाराष्ट्रात 3ऱ्या क्रमांकावर. एवढंच काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा हे केलं आपल्या संभाजी भैया आणि अरविंद भैया यांनी. एवढंच काय, अहो रमाई आवास योजना, अहिल्याबाई होळकर घरकुल योजना, मोदी योजना, अहो अशा कितीतरी योजना आणून गोरगरीब जनतेला त्याचा फायदा करून दिला. अहो शेतकऱ्यांचं दुःख जाणून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उभं राहून शेतकऱ्यांच्या अश्रू पुसणारे आपले संभाजी भैया. एवढंच काय, हो ताई, अहो या की पुढं ह्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण जरा 4 शब्द सांगा की तुमच्यासाठी काय काय केलं. अहो मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना आली तेव्हा विरोधक म्हणाले ही योजना चालणार नाही, पैसे मिळणार नाहीत, तर कोर्ट ही योजना चालू देणार नाही. अहो 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तर 5 महिन्याचे हप्ते आले कसे? आता विरोधक म्हणतात त्यांचं सरकार आल्याच्या नंतर ही योजना बंद केली जाणार, पैसे बंद केले जाणार. पण आम्ही सर्व महिला मिळून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणणार आणि ही योजना पुन्हा चालू करणार आणि पैसे देखील फटफरत मिळणार. कसे? अहो इतकंच नाही तर आमच्या या विश्वासू नेत्याने एक मंत्री म्हणून कामगिरी बजावत असताना आमच्या चुलीच्या धुरामुळे आमच्या माता भगिनीच्या डोळ्यात येत असलेले पाणी पुसत उज्ज्वला गॅस योजना ही प्रत्येक घराघरात पोहोचवली. इतकंच नाही तर कधी नव्हे ते मिळणारे राशन प्रत्येकाला वेळेवर मिळू लागले. अहो एवढंच काय तर प्रत्येक घरात राशन कार्ड देखील पोहोचले. हे सगळं कोणामुळे शक्य झालं? प्रधान बोला की. माहितीमुळे. आणि एवढंच काय, 2019 साली भाजप सत्तेत आली पण या बिघाडी सरकारने मध्ये घोळ घातला आणि आपला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प बंद पडला. पण एवढंच काय, पुन्हा एकदा चमत्कार झाला आणि शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि हा बंद पडलेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प पुन्हा चालू झाला का नाही? अशी एक ना अनेक कितीतरी कामे आपल्या महायुतीने आणि या निलंग्यामध्ये आपल्या भैया साहेबांनी केलेले आहेत. अरे काय तुम्हाला दाखवावं, पाहून
मोतीबिंदू होईल रे. मोतीबिंदू कसं होणार नाही का आता बरं? मोतीबिंदूवर नाटवले हा. आणि आपल्या बाळासाहेबांनी हा. 2000 लोकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली केली का नाही? आणि 4000 लोकांना मोफत चष्मे वाटप केले. हा. एवढंच नाही 15,000 लोकांची मोफत नेत्र तपासणी केली. मग हा. मग आता काय करायचं? काय करायचं? आमचा महाराज घ्यायचा, हा. एखाद्या दवाखान्यात दाखवायचा हा. आणि याला बोलता करून आपल्या भैया साहेबांच्या प्रचाराला लावायचा. हा. कारण या खुर्चीवर बसण्यासाठी आमदार म्हणून कार्यक्षम नेतृत्व म्हणजे आपले संभाजी भैया पाटील निलंगेकर. तर मंडळी त्यासाठी काय करावं लागल? होय. येत्या 20 तारखेला आपल्या जवळच्या मतदान केंद्रात जायचं, हा. कमळा समोरचं बटन दाबून संभाजी भैया पाटील निलंगेकर यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणायचं. तर काय म्हणतो शाही? काय म्हणतो? 20